तर जय भीम मंडळी, कसे आहात तुम्ही? मी रोशनी रुपेश कड़मकर, अर्थातच तुमच्या हृदयांची मम्मा. आज मी बनवत आहे मेथीचे पराठे. मी माझ्या स्टाईलने बनवत आहे, तर मी सांगते तुम्हाला. या तर अगोदर मेथीच्या पराठ्यासाठी लागणार आपल्याला मेथी. ही मी मेथी धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये मी टमाटर, मिरच्या, लसूण आणि जिरं, जिरं, हळद, तिखट, मीठ आणि हे टोमॅटोच्या चटणीसाठी मी टोमॅटो अगोदरच कापून घेतलेले आहे. टोमॅटोमध्ये आपण काही मिरच्या टाकून घेऊया, म्हणजे तिखटासाठी, नाही का, तिखटासाठी टाकून घेऊया. आणि त्यामध्ये थोड्या लसणाच्या कळ्या टाकून घेऊया. हलकसं यामध्ये जिरं पण घालून घेऊया आपण. ही बिना तेलाची चटणी असते. आणि थोडं मीठ. चवीपुरतं मीठ. आता आपण याला टोमॅटोच्या चटणीला आपण गॅसवरती ठेवूया. आता ही टोमॅटोची चटणी होते तोपर्यंत आपण मिक्सरमधनं मेथी काढून घेऊया. ठीक आहे. मेथी मिक्सरच्या बाउलमध्ये आपण घातलेली आहे. यामध्ये आपण आता मिरच्या पण टाकून घेऊया, हिरव्या मिरच्या. आणि मी एक टोमॅटो कापलेला आहे तेही टाकून घेऊया. आणि त्यामध्ये ज्या लसूण पाकळ्या पण आहेत त्या पण टाकून घेऊया. यामध्येच आपण थोडंफार जिरं पण घालूया. आणि थोडंसं हलकसं मीठ. ही बघा, ही टोमॅटोची चटणी आता अशी झालेली आहे. आता आपण याला, हे बघा, हे अशी होते. आता आपण थोडीफार आपली कढई पण जळू शकते, तर त्याला घाबरायचं नाही, घासून घ्यायची. ओके. तर यातही मी ग्लासाने रेटत आहे. तशी तर मी ही पाट्यावर करत असते दरवेळेला, पण आज मी कढईमध्येच करत आहे. पाट्यावर म्हणजे मसाला वाटायचा जो पाटा असते त्याच्यावरती वाटत असते मी, पण आज मी कढईमध्येच रेटत आहे याला. काय म्हणते, मेथी पराठे बनवण्यासाठी आता आपण कणिक घेतली आहे इथे. ठीक आहे, कणिक घेतलेली आहे. आता यामध्ये आपण थोडं बेसनही टाकून घेऊया, कारण बेसनाने कसं स्पंजी येते, स्पंजीपणा येते, म्हणून मी अर्धी वाटी यामध्ये बेसन टाकलेलं आहे. कणिक तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं, कणकीनुसार आपण बेसन घ्यायचं. त्यामध्ये आपण हे मेथीचं बॅटर टाकून घेऊया. यामध्ये मेथीमध्ये आपण टोमॅटो वगैरे सर्व टाकलं होतं ना, मिरची, लसण आणि थोडं जिरं आणि थोडं मीठ सुद्धा टाकलं होतं आपण. हे बॅटर आपण यामध्ये टाकून घेऊया. यामध्ये आता आपण थोडं तिखटही टाकून घेऊया. यामध्ये मी 1 चम्मच तिखट टाकलेलं आहे. यामध्ये थोडे हळदही टाकून घेऊया. आणि चवीपुरतं मीठ. मला चमच्याने तेवढं नाही समजत, पण हाताने त्याचा मिठाचा चवपणा चांगला समजतो मला, तर मी हाताने मीठ टाकलेलं आहे यामध्ये. आणि आता यामध्ये मी पाणी न टाकता हे जे आपण मिश्रण बनवलं होतं मिक्सरमध्ये त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून ते पाणी आपण टाकून बसतो. आणि आता आपण हे चांगल्यापैकी मिळून घेऊया. आता कणिक मळवते मी. आपल्याला अदरवाईज दुसरं पाणी टाकायची गरजच नाही पडत, त्यामध्येच पूर्णपणे
म्हणल्या जाते। तर हे बघा मंडळी, आता ही कणिक आता थोडी मुरलेली आहे। मी 2 मिनिट हिला मुरू दिलेले आहे। आता आपण याचे पराठे करून घेऊया। असे पराठे कराल तर एकदम पतले 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 पराठे होतात। आणि खायला पण छानपैकी सॉफ्ट लागतात मस्त। कोणाकोणाला मेथी मेथी नाही आवडत, तर मग अशी करून जर घेतली तर ते पराठे खायला टेस्टी लागतात। आता आपण यामध्ये तेल लावून घेऊया पराठ्याला। ज्यांना जेवढं तेल लागते तेवढं तेल ते लावू शकतात। तर हे बघा मंडळी, हे झाले आपले स्पंजी पंजी आणि सॉफ्ट सॉफ्ट पराठे तयार। तर ही बघा मी चटणी बनवली होती, ही बघा ही बिना तेलाची, पण मी थोडंसं तेल टाकलं होतं यामध्ये, हलकंसं, एकदम जास्त नाही, अर्धा चम्मच छोटासा। तुम्ही हे पराठे दह्यासोबतही खाऊ शकता किंवा या चटणीसोबत खाल तर आणखीनच चांगले लागेल। तर या पराठे खायला। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।